जागरण झाले कुणाला नाही कुणं अनापुरी पंचपुरी माऊली चंदनपुरी कन्नडपुरी जगत घेतले देवनी जगत घेऊन झाले असे जगन्नाथ मग या भक्तांना देवापाशी मागणं मागितलं काय काकानी सोपं हा हा धंदे धंदे झाले विचारली बाहीला बंदी बचकत नाही एवढा कांदा दिला धन म्हणजे धन देवा कन्यापुत्र म्हणजे कन्यापुत्र देवा पाहिजे बळ देवा बचकत नाही कांदा कशासाठी देवा कांदा लई महत्वाचा आहे हा हा तो कांदा घ्यायचा ह्या दोन-चार मिनिटाच्या डोक्यावर फोडायचा या देवतेच्या डोक्यावरती कांदा फोडलेले होणार काय जागरण शिक्षित जाणार हा रात्रीच्या लापशीला सांबराला आपलीला भाताला ऐकलं का बाबा असं म्हणतात तसं म्हणतात चालेवरती मुठुदा आधी नामस्मरण कोणाचे नरवे मग गजानन गणपती रंगनापती म्हणून घ्यावा प्रारंभी गुरु गणपती विद्यादया सागरा गजानना तुमची सोडवा करी तुमच्या चरणात घालवा मिठी महापुण्यवासी नमस्कार माझा शिव मल्हारजी रंगणी गडवाओ
पारखी बसले तुम्ही रतनाचे पारखी पारखी बसले तुम्ही रतनाचे पारखी कभी मानू आगे बढ़े हो कभी घड़िया कभी मानू आगे बढ़े हो कभी घड़िया तेरी कभी मानू आगे श्री गजानन गणपती हे पोळ्या करायच्या वस्तीच्या खालती हिरक्याच्या हाती गणपती का जाड गणपती भगवा 64 कळा ह्या नावी कमळामध्ये भरल्या आमची म्हणजे नावी कंबळ कळलं तुम्हाला आणि बाबा काच कंबळ पाहिजे वीज कंबळ पाहिजे काच कंबळ आम्ही बघितले बरं पण ते बाहेरच कंबळ पाहिजे नाहीचं कंबळ देऊ विचारा तुम्हाला नावी कंबळ आहे नाहीचं कंबळ पाहिजे का ते टपरीला काय घेतो काय पदर आहे म्हणजे बांधायला खातो काय म्हणजे तुम्हाला नावी कंबळ कळत नाही अहो प्रत्येकाला हे नावी कंबळ म्हणजे याला बिंबी म्हणायचं बिंबीला म्हणते होय हो सांगा ना मग बिंबीला बिंबीचा नवरा बेंबन बिंबीची बायको बिंबी काय झालं अरे बाबा बिंबी पुढे नवरा भेटला तुम्हाला माहिती का बिंबी कोणाची बेंबा कोणाची बिंबी ही गरीबाची काम करून सुटकुटून जाती दामुका मावत नाही श्रीमंताचा बिंबीचा बेंबा होतो एक तरी भाकरीचा काला मावतो ह्या ड्युटीची तुंतुल्याची नियती होती असे जोडी कुठे लावले तुम्हाला माहिती ज्या टायमाला भगवंताने ही सृष्टी उत्पन्न केली ज्या टायमाला भगवंताने सृष्टी उत्पन्न केली पालती घातली उत्पन्न म्हणजे तयार केली प्रत्येक ठिकाणी जोड लावला या बिंबीचा नवरा बिंबीचा नवरा टोपीचा नवरा बंडीचा नवरा इजरीचा नवरा लंगुटीचा नवरा करकुट नसतं ड्युटीची लंगटी कळून जायचं मग चला घरामध्ये त्या चुलीचा नवरा फकीचा नवरा कॉफीचा नवरा पशीचा नवरा हा तू बैस गप्प अरे कस काय अहो पशी फुटली तर कपरान का कपूरला पशी रणकी आता परपंच भाज्या कुठल्यातला गोळ आता देवाची कप्पा शिवशक्त्या ध्यानी पार्वती नांदत होतो म्हणून खावती या गादीचा नवरा कडकणीचा नवरा द्वारा ड्युटीचा नवरा त्या ड्युटीचा नवरा तो काड्या करीन असं काही नाही गाडी मास्तर तर ड्युट्यात घ्या नवरा करून नका नका अरे मी त्या गाडी मास्तर नवरा केला असता त्या लग्नाची वय येत नाही असं ड्युट्या काय गाडी मास्तर लग्नाची वय येत नाही असं का पण जाऊ द्या हा नाही नाही जमत मग मी मारता हा दे मग या मार्तन देवाची सेवा मांडली या देवाची सेवा करावा शिवशंकरामची भरवा महाराज रामचा भरवा हरिराज शिवचंदनाधिनायक शिवचंदनाधिनायक केवलवती रावा केवलवती रावा शिवशंकरामचे भरवा हरे रामचा भरवा हरियार नवरा भरवा हंड गंगळ करत पाणी हंड गंगळ करत पाणी देवाला
चिकन सुपारी गळा चिकन सुपारी पानाचे पबक भरवाग पानाचे पबक भरवाग पाच दिवसाला पाप कडकण्या पाच दिवसाला पाप कडकण्या घाटावर माळे लावाग घाटाला माळे लावाग गाई जुई व चंप मोगरा गाई जुई व चंप मोगरा फुलती शेत भरवाग फुलती शेत भरवाग हळद कुंकू पाप सवती हळद कुंकू पाप सवती देवात मळवट भरवाग देवात मळवट भरवाग देवाचे चक्र धरवाग देवाचे चक्र धरवाग मार्तंडेव आपला पोळीचा कुल रक्षण करणारा ज्या ठिकाणी मी जाईन त्या ठिकाणी माझ्या हातात शिवची देवा देऊ नको ये शेव दे देवा त्या भगवंताने यश मागतो कसा या खंडेरायाला वेश मागतो कसा व्यसंग झंडा दे देवराया दे देवराया मार्तंडा झंडा दे देवराया दे देवराया मार्तंडा वेसाचा झेंडा दे देवराया देवराया मार्तंडा नवलाचा झेंडा दे देवराया देवराया मार्तंडा कालो शिवनादी कालो शिवनादी ये सत्ता झेंडा दे देवराया देवराया नवलाचा झेंडा दे देवराया देवराया मार्तंडा काय सांगितलं पहिल्या चरणामध्ये देवा मला मानत तुला का हसन सारे जन योग्यासाठी देवाला शरण देवा का दिता मधला मरण मरणापेक्षा पेस खोटात जेवणापेक्षा लाभ मोठा हा अपमानापेक्षा मेलेलं बरं अपमानापेक्षा मरण आलेलं बरं जगावं तर मानव जगावा अपमानानं जगू नये. अपमानानं जगू नये मग दुसऱ्या चरणामध्ये काय सांगलं दुसऱ्या चरणामध्ये खंडेरायाला सांगितलं काय देवानं जेव्हा नको ते सातारा मला देव मुक्ता दे सातारा मला देव मुक्ता दे कसे भगवंता दे कसे भगवंता दे हे सत्ता झेंडा दे देवराया देवराया नवलाचा झेंडा दे देवराया देवराया मार्तंडा सातारा मला देऊ म्हणतात मी का होईन देवा तुमचा मागुता संगती प्रपंच कसे भगवंता तुम्ही कसे वाढविता देवा तुम्ही कशी वाढविता एकाला तरी एकाला हंडा वेसाचा झेंडा दे रे जेजुलिंगा माझ्या तू मार्तंडा हा मार्तंड देव कोण लक्षणीनं देवा कोणाला हंडेनं देवा तर ह्या देवाच्या म्हणत राजा हा. एका दिवसात एखाद्याला श्रीमंत करणार नदी एका तासामध्ये एखाद्याला भिकारी करणार मग या जगाची कला जगाची वेगळी या देवाची कला जगाच्या वेगळी हा खासदार खंडेराव खडक फोडून घेतो भक्ताचा ठाव पाहतो भोळे भक्ताचा अनुभव भोळ्या भक्ताचा अनुभव पाहणारा हा आणि जंतर मंतर सर्व भंडाराचा चमत्कार या भंडाराच्या अंकी चमत्कार
प्रकार कसा कसा आहे ज्यानं केला भंडाराचा अभिमान त्याची फिरवली वाकडी मान तो भंडार नको म्हणी म्हणला त्याच्या देवहरी जाऊन बसला ज्यांना कटाळा केला त्याचा म्हणलं तर वानुळा भेटला जर मार्तंड देवाचा येणा घरामध्ये शिरला तर काही पैशाला पैसा जमून देणार नाही कमुनाना फोन देणार नाही हा माणसात माणूस ठेवणार नाही माणसात माणूस ठेवणार नाही घरामध्ये सुखानं लक्ष्मी नांदून देणार नाही काही तंटा राहणार घरामध्ये मग कुठंतरी एखाद्या ज्योतिषीकडे जावा तर ब्राह्मणाकडे जावा बर तिथे विचारावं असं का होतं आमच्या घरामध्ये ऐकली हा हा ते सांगते बाबा तुम्हाला येणे देवच आहे भैया देवाची घंटी वाजवा लागली किती गाठा हा मग ते जागरण त्याला म्हणतात याचं जागरण हा असं जागरण म्हणते देवाचं नामस्मरण घ्यायचं हा तिसऱ्या चरणामध्ये तिसऱ्या चरणात दंडापाशी मागावा काय काय मागावा धन नको दुर्वे नको धन नके दर्वे नको माडी नको हवेली नको माडी नको हवेली गंधर्वे कितीही मागितलं ते ते तुझ्या तुझ्या पुरत नाही पुरत नाही म्हणलं आणि तर किती संपदा कमवली किती संपदा कमावली शेवटच्या क्षणी त्या संपत्तीतला रुपया कपाळाला लागत नाही पावण्याचाच रुपये लागतो कपडाला हा चारडाचे बोंब हा ते त्यांच्या नादात त्यांना काही कळत नाही जरा त्यांच्या लोकांत पोट भरलं. हा म्हणून दादा हा ज्यावेळेस आपण जन्माला आलो जन्माला आलो त्यावेळेस आपण संग काही आणलं नाही आणि ज्यावेळेस जायचं आता मोकळ्या हाताने जाणार त्यावेळेस काही घेणार नाही काही नेणार नाही तुमच्या संगती येणार काय काय येणार जे तुमच्या केलेलं तुम्ही कर्म कर्म केलेलं पुण्य केलेलं पाची बोटांना दान धर्म करावा आणि ताण जाणावा भुकेलीची भूक जाणावा भुकलीची भूक जाणावा चिडा म्हणजे पशु पक्ष्यांना चारा द्यावा मग हे तुमच्या संगतीला येणार संगतीला येणार मग तिसऱ्या चरणामध्ये हा. आपल्या पूर्ण धन आहे या भगवंताकडे मागावा आपण ते पोत कोणतं मागावा अरे गेले गेलं गोड गोड तुला बंधारी घालून बंधारी घालून देशाचा झेंडा रे देवराया नवनाथचा झेंडा रे देवराया देवराया मार्तंडा मग गेले गणगोत कुटुंबा जिल्हा वंश का वाढयाला नंबरी मल्हारी धाडू पूर्णाला सर्व का पोल लागल देवा तुला सर्व कपोट लागून तुझला हातामध्ये सुवर्णाचा खंडा विरसाचा झेंडा दे रे जिजुलिंगा माझ्या तो मार्तंडा भक्ताची सेवा पाहिजे हा सगळ्या चरणामध्ये त्या भगवंताला काढणार करुण आणि भगवंताला भक्ताची आमच्या वय भक्ताच्या शिरावर छाया केली कशी कशी दल्ली छाया म्हणलं तर भक्ताच्या जीवावर अरे कंटो वैभव छाया दिली. माया कंटो वैभव छाया दिली. माया रामचंद्र माया दिली. रामचंद्र माया दिली. देवचा झेंडा रे देवराया देवराया नवनाथचा झेंडा रे देवराया देवराया मार्तंडा मग तो भोळा शिवाजी वाघ्यावरती छाया कुळपीची ग भोळी माया रामचंद्र काळा बसवाया सर्व कजेरी नदी तुमच्या पाया तुमच्या पाया हातामध्ये सुवर्णाचा खंडा देशाचा झेंडा दे रे जिजुलिंगा माझ्या तो मार्तंडा मग भोळा भक्त म्हणतो देवा खंडेराया देवा खंडेराया आमच्या जागरणाला या केलेल्या भाजी भाकरीचा नैवेद्य पावन करून घ्या मग भक्तासाठी देवाला जिजूरगड सोडावं लागलं पाणी पिंपर सोडलं साखर सोडलं तर जिजूर ही सोडली आणि भक्ताच्या हाकेला देव धावले भक्ताच्या दारामध्ये देव चालले मग अंधुरी सोडून देव भक्ताच्या जागरणाला निघाले पण देव आले कसे देव कसे आले कडे पठार महाराज लिंग राजवाड्याचा देवराया संघारी पठार महाराज लिंग देवळाचा लिंग या संघ कडे पठार महाराज लिंग राजवाडा या संघ कडे पठार महाराज लिंग राजवाडा घेऊन या संघारी तुम्हाला तो संयमाचा दरबारी शंभरा चंदनाचा दरबारी नकला सोयीला बसला प्रतिमाळ साठला सोयीला बसला प्रतिमाळ साठला धडकतो देवाचा परिवार झाला शिवले भंडाराचा भंडार तुळशी जातो राजवाड्याला घेऊन या संघ गणपता महाराज लिंग
जावायचं राहिलं. अरे नियमानुसार शास्त्रविधी नियमाप्रमाणे हे देवाची देव आळवणी आता केली. हे भक्ताच्या सासरीचं जागरण झालं. जावायचं राहिलं. अरे नियमानुसार देवाचं एवढं देव देव झालं का? जागरण झालं. मग आमच्या तो भडकडे काय पाहता काय झालं? बोला तुम्हाला पालखी मिळा जायचं करू उद्या निलाम जायचं आपल्याला असं आहे का? तुम्ही आरती करा हा. कडक कबळ पैसे घालून हुंबा ए हुंबा नाही कुंबा. अहो तसं नाही. या आया बाया कायसाठी बसल्या दबी? त्याला बसायचं या आया बाया काय बसल्या दबी दबी? जागरण नाही करायचं. मग का तुमचे तोंड बाहेर आले का ते? मला माहिती अरे या काय आलं भाऊ काय आलं? मी आपल्या घरी वैताग आलाय. काय अरे वैताग गेली घरी असं कोणाच्या घरी डास कोणाच्या घरी मच्छर कोणाच्या घरी वाफा यांना येणं झोपा. बापाने यांना येणं झोपा. मोगाची जेवे घर जावे झोपून राहावी भाऊ. सकाळपर्यंत तुम्हाला काही म्हणते का? नाही म्हणणार. हे आपल्या मुलावर बसले असं आहे का? जय वाघ बजार मना पवाडा तुम्हाला काय भात खायला बोलवतो का आम्ही? हा. मनाला वरील सुतरी ए, नुसतं तिकडे गेली. राम राम. रामरा कोण्या गायचे बांडे गायचे पुंडे पोळी इकडं कुंकड आले. आले सांगा पुढच्या रानात अहो करा. तसं नाही. विचारलं तुमच्या कपाळाला हळदी दिसली. हा, आयती दाखवा, आमच्या उद्या लग्न हे बघ. ये, ये. कोण आहे तुम्ही? अरे बाबा मी वाघूबाई वाघूबाई का? हा. मला आव संकलनच होतं बरं का? हा, फार आवडतं सध्या. आवाज येतं वेळं दिसलं कधी. धंदा काय करता? म्हणजे डबल बिझनेस चालू केला का? एका धंद्याचा बना का? अजिबात नाही. अरे जेवण लागत रोज जाताना बघा मग उतरतं. आणि सापडले मग? आणि सापडतच नाही. लाव. सापडत तेवढं वशी नाही आपला. असं आहे का? म्हणजे बाबा हा. एका वशीला तिथं कुत्रं काशीला. काशी ना. अहो अरे, कसं आहे? आम्ही त्या कारणाचा धंदा करतो भाऊ. तुमच्या मध्ये मुरळी आहे का? मुरळी म्हणजे कशी काय? तुम्हाला माहिती आहे का? अरे बाबा आम्ही वाघोबा आहे गोष्ट खरी. बरं. बाप आहे गोष्ट खरा. बर बर. पण आम्ही कुठले काय तरतूद केली. कुठं आले तुम्ही? पुणे जिल्ह्यामध्ये दावडी गाव बरं. त्या दावडीच्या आम्ही त्या खंडेरायच्या वाद ते गावडीचे वागे का तुम्ही? गावडीचे? चांगल्या भांडे गायची. अरे दावडी निमगाव म्हणजे तुमच्यात मुरळी नाही का? ते देवानं मुरळीचा त्याग केला बर. तेव्हा ते आमच्यात मुरळी ना साधत नाही. जाऊ दे तुम्ही रडके वागे. करता करता हा हातगाडी करून आणा मग. पागळी मग काय अरे चालत बाबा चालत नाही म्हणजे पागळी नाही. आमच्या काय मुरळी नाही. खंडोबाई का? हा. तुमच्यासाठी आम्ही घेऊन आमच्यासाठी नाही, आमच्या देव देवासाठी. जागरण कोणते आम्हाला तिला काय आम्ही कांदे लोकांना काय ठोकतो. सांगणार कांदे उपचार लावायचे आम्हाला का? कोणी जागरण फाटलं हा हा. कोणाचं जागरण विचारलं बरं. हा. हे म्हणते पाटील राजे गावात हात. हा गावाच्या खालती जाते. ए तळ्यात काय बांबिया काय मासे असतो का? हाय. आहे का? काढा बाहेर तिला. कपडे काढून बसा तुमचा मामा केळीचे फुटे आणा. तिचं काय सत्यानारायण घालायचं का? केळीचे खुटा केळीचे फुटे कधी लागले? अरे त्याला बांबू आणा म्हणा. सरपण आणा. अरे बाबा पाणी तापलं की नाही म्हणा. त्या तुमचं मुटकं घालून पाय. उकळ आलेलं पाणी का? हा. अरे बाबा मेलेल्या माणसाला म्हणतात बाहेर काढा जिवंत माणसाला म्हणतात बाहेर बोलवा बर वलवा. बोलवा तिला घालतो एखाद्या डबडत वलवा. आता कमाल तो पुरीला हवा पुरगी लई गुलाबी गेल घाला. हा हा. आता मला पुरगी ना सध्या तुझं ते का? तू आगे मळ उठून देऊ का? हा लई बारीक काम नाही. कोण माणसाचं खाऊ म्हणतात. अरे बाबा शेणकूर करते का ते? हा. आणून देऊ का टोकर? हाय दोन तीन काय? अरे शेलकुंडे चिल्लर सात महिने का इकडून खाते का ते? खाते ना खाते आहे बघा. नेका. बर. हा बरं का मारा. नक्की उभं राहायचं हातराबाई बोलायचं नाही. बर. हा ऐकलं का भाई अक्का बाय अक्का. बाय उंचन मोठं एवढी तिथलं रानबोक का? हा बाय या रानबोक्याला द्या कुत्र्याच काय इथं कुत्रे नाही बारीक कुत्री काय नाही करते. हे नाव आवडलं हा? दुसरं नाव बोला. ऐकलं का बाळ बीबी शकुंतला आपल्या दाबून दाबा. का बरं? काय म्हणते? मला काय माहिती, मला वाटतं दाबून जाते. तुम्ही काय म्हणते? बीबी शेकून काढा. अरे भाऊ बीबी शकुंतला काढायचं आमच्या मुरळीचं नाव आहे. काय? बाळ बीबी शकुंतला मी ऐकलं. हिला पाठीच्या पुढं घाला. गाला नाही तर गाड्या उलट्या पालत्या करा. अरे भाऊ तुझं तू विचार कर. हा. तुला खाली होती तुला खाली या ट्रॅफिकच्या डोक्यात तिने पूर्ण उसकेला नाही. ती बायका पुढे बसली. अख्ख्या तुला सांगतो एसटीच्या डोक्यातून गेल्या टाटाच्या डोक्यातून गेल्या बरं. जिबड्याच्या डोक्यातून गेल्या मोटरसायकल गेल्या अरे मग ती पुढे तुला खाली
तिला काय रोग मजा मजा पाहत असत ती बोलो हा, हा. आता तिसरं बर बर ऐकलं का बाई सुमान सुमान नको लावला म्हणदारी बसला बा म्हणतो मा काय जमायचं पुढे बसा पण असं होतं हे असंच खटके ओढू द्या असं ना. हे नाव भाऊ बोलो ना आम्हाला दम निघा ना जमली का ना? हा तुम्ही एक काम करा. काय एवढा मोठा एखादा दगड घ्या ना असा. काय कळत माझा आणि दम निघत ना. नाही हा, ऐकलं का बाई सुशिला लागन कधी उठे जन्म होशील आम्ही नाही बोलत होत मी आम्हाला हा, दोन्ही गोडेगाव म्हणजे एक तरी थांबा एखाद्या व्यक्तीच्या करून नको तुम्हाला मूळ कनेल बघून घेता ना. नाही तिथं आम्हाला घेता. हातपाय भरेल खावा फुरफुर करायला बोलो बोलो लवकर हा तिला म्हणा ते आले म्हणा नवरा आहे का? पाटील किंवा पाटील कधी म्हणणार? आम्ही दमानी म्हणतो मोर बोलायला. हा, बाई काढा बाहेर पटकरी हो बाई हे पाटील आले हा पाठ वगैरे झाला बोकड्या तिकडे खटकळीला ठेवला पाठ ती तुमची आईचं कारण करायला पाटलाने कारण करायला नाही का? बोकड लागत आहे. नाही नाही आम्हाला पाठ तसं नाही पाटील हो ते औषध पाहिलं पूर्ण असं आहे का? आणि भादरले बाबरली ती काय अरे घाबरली म्हणा भादरले हा. ती म्हणे पाटील कौशिक आले म्हणायचं ना ते आले त्याऐवजी येते झालं भाताचं दारू कसं आहे? वजन वजन नाही म्हणायचे. बाई पळगळा खात नाही बाई. हो सगळं बरं चांगलं आहे. हा, हा. बाई पण का? हा. बाई, आता जाऊ शकता बाई. चला. ही बाई ही आहे ना बाई अहो, ही तर मला भेटली होती बोल आमच्या स्टँडवर पाणी गोळा करत होती. हातामध्ये बाटली होती बाईची ती कोण का काय होती? लाल लाल तेच होती बाई थम्सअप का बाई ती करत. राम 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 जाऊ दे बाई गाडवली. म्हणावं काय नाही काय बाई माणसं संग बोलाव कसं त्याचा आवाज चांगला येतोय. तू मागचा साऊंड स्पीकर पुढे घे ना पुढचा तो घे ना पुढं बाईला काय म्हणायचं काय नाही म्हणायचं बाई ओ बाई हा ना यांच्या तोंडाकडे काय पाहता बाई यांच्या तोंडाकडे काय? आम्हाला नका भाऊ बाई पैशाची काळजी करू नको होईल बाई आता थांब. जरा काळजी पैशाची काळजी करू नका पैसा पैसा काय कोंबड्या खात नाही पैसा बाई मंडळी ऐकून घ्या मला सांगतो फार पैसे होती फारशी बाय माणसं संग बोलावं कसं नाही कसं त्याच्यामध्ये बोला ना म्हणून माणसाच्या पोटी जन्म घ्यावा लागत बाय माणसाची कुटी असं आहे का? बाई बाय माणसाला काय म्हणायचं काय जय महाराष्ट्र करा कष्ट खाऊ खबर नुसतं. बाई हे सगळं ऐकू नका तुम्हाला काय येत असेल ते म्हणून दाखवा तुमचं जर आम्हाला म्हणलं बाई दाखवू नका. म्हणून दाखवण्याचं म्हणून दाखवा तुम्ही तोंडच म्हणता नाही का? अय्याला बोलत तुम्ही कसे म्हणले कुठे ना ऐकायचं कुठं? पुढून पुढून म्हणले तर मागून आवाज आला तुमचा स्पीकर वाटलं म्हणा ना